सध्या एक मोठी बातमी जी आहे ती समोर येते। पुणे महापालिकेतील महापौरांचं जे कार्यालय आहे ते थेट बॉम्बने उडवून देण्याची धमकी जी आहे ती देण्यात आलेली आहे। पुणे महापालिकेला ईमेलद्वारे ही धमकी जी आहे ती देण्यात आली आहे आणि त्याच्यासाठीच आता पाहायला गेलं तर सर्व कर्मचाऱ्यांना जे आहे ते सुरक्षेच्या कारणास्तव बाहेर काढण्यात आलेलं आहे। खरं पाहायला गेलं तर गेल्या काही वेळापूर्वीच अत्यंत भीतीचं वातावरण सध्या निर्माण झालेलं होतं। अत्यंत धावपळ अशी सध्या सुरू होती। आता मी पुणे महापालिकेच्या मुख्य गेटवरती आहे आणि सुरक्षेच्या कारणास्तव सर्व कर्मचारी असतील, नागरिक असतील यांना सध्या बाहेर काढल्याचं आपल्याला पाहायला मिळते। पुणे महापौर कार्यालयाच्या अधिकृत ईमेल आयडीवर बॉम्बस्फोटची ही धमकी जी आहे ती देण्यात आल्याने खळबळ उडालेली आहे। मिळालेल्या ईमेलनुसार पुणे महापौर कार्यालय, नागपूरमधील काही ठिकाणे आणि RSSचे मुख्यालयाला लक्ष्य करण्याची ही जी धमकी जी आहे ती सध्या देण्यात आल्याचा दावा जो आहे तो सध्या करण्यात येते। या ईमेलमध्ये IED बॉम्बस्फोटचा उल्लेख जो आहे तो करण्यात आलेला असून काही विशिष्ट वेळा आणि तारखांचा देखील जो आहे त्या याच समावेश तारखांचे संदर्भ देखील देण्यात आले। धमकीचे ईमेल मिळताच पोलीस असतील, बॉम्ब शोध पथक असेल व नाशक असेल तसंच सायबर विभाग सतर्क झाला असून ईमेलची सत्यता आणि त्यामागील व्यक्तीचा शोध घेण्याचं काम जे आहे ते सध्या सुरू आहे। ईमेलमध्ये कोणत्या ठिकाणाहून ईमेल जो आहे तो कोणत्या ठिकाणाहून पाठवण्यात आला आहे, तो खरा आहे की बनावट आहे याची तपासणी देखील या सध्या यंत्रणांकडून करण्यात येते। सध्या तरी कोणतीही संशयास्पद वस्तू अशी आढळून आलेली नाही आहे। सुरक्षा यंत्रणांनी खबरदारीचा उपाय म्हणून संबंधित परिसरात सुरक्षा देखील वाढवल्याचं पाहायला मिळते। पुणे महापालिकेच्या मुख्य कार्यालय आणि महापौर कार्यालय या ठिकाणी बॉम्ब ब्लास्टच्या बातमीचा जेव्हा ईमेल आला तेव्हा या महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी सूचनेनुसार संपूर्ण मुख्य इमारत जी आहे ती खाली करण्याचे आदेश जे आहेत ते देण्यात आले। त्यासोबतच बॉम्ब शोधक पथकाकडून शोधकार्य सध्या आतमध्ये सुरू आहे। शोधकार्य पूर्ण झाल्यानंतरच मुख्य इमारत जी आहे ती कामकाज चालू होईल। तोपर्यंत पुणे महापालिका आवारात प्रवेश जो आहे तो सध्या निषिद्ध करण्यात आलेला आहे। सध्या मिळालेल्या माहितीनुसार आत बॉम्बस्फोट असेल किंवा अग्निशामक दल असेल हे दाखल झालेलं आहे। सकाळी 8:21 हा जो ईमेल आहे तो आलेला आहे। खलिस्तान नॅशनल आर्मीकडून हा जो ईमेल आहे तो आल्याचं सध्या माहिती मिळते। मात्र सध्या तरी एकच भीतीचं वातावरण सध्या या पुणे महापालिकेत आहे। सर्व कर्मचाऱ्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आणि सध्या शोध कार्य जे आहे ते आतमध्ये सुरू आहे। शिवानी लगडे, टाइम्स ऑफ महाराष्ट्र, पुणे।